सोलापूर येथून एक संतापजनक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे। एका महिलेसोबत असलेल्या प्रेमसंबंधाच्या संशयावरून एका 21 वर्षीय तरुणाला वारंवार बेदम मारहाण आणि सततच्या धमक्या देत मानसिक त्रास देण्यात आल्याचे समोर आले आहे। या छळाला कंटाळून अखेर या तरुणाने लिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली। त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट आणि हातावर आरोपींची नावे लिहून ठेवली। या प्रकरणातील आरोपींचे नावे आरिम राजुद्दीन पठाण वय 21 राहणार पिंपरी तालुका बार्शी असे आहे। आरिमचे एका महिलासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय तिच्या नातेवाईकांना होता। या संशयातून 10 मे रोजी आरोपींनी आरिमला गौडगाव येथील नागोबा चौकात अडवले आणि तिथे त्याला मारहाण केली। त्यानंतर आरोपींनी त्याला पिंपरी येथील संबंधित महिलेच्या घरासमोर आणले। तिथे सर्व लोकांसमोर त्याला बेल्ट, काठी आणि चपलेने बेदम मारहाण केले। यावेळी आरिमचा मोबाईल फोनही आरोपींनी जबरदस्तीने काढून घेतला। या मारहाणीनंतर देखील आरोपींचा छळ थांबला नाही। आरोपींनी 11 मे, 16 मे आणि 26 मे रोजी थेट आरिमच्या घरात घुसून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला धमकावले। तुला गावात राहू देणार नाही, तुला जिवंत जगू देणार नाही आणि तुझे लग्नही होऊ देणार नाही अशा धमक्या आरोपींनी आरिमला दिल्या होत्या। या सततच्या धमक्यामुळे आणि झालेल्या अपमानामुळे आरिम प्रचंड मानसिक तणावाखाली होता। 26 मे पुन्हा आरिमला धमकी मिळाली। या धमकीनंतर तो प्रचंड नैराश्यात होता। 27 मे रोजी पहाटे 1 ते 4 वाजण्याच्या सुमारास गावातीलच एका शेतात जाऊन लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेत आरिमने आत्महत्या केली। सकाळी कुटुंबियांनी शोध घेतला तेव्हा ही बाब लक्षात आली। त्याला तातडीने बार्शी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले आहे।